नंबरांचं खेळाडू वर्गांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. इथून नाणेफेकीचा कॉल ओमसाई फोगडीपाडा या संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आणि आमंत्रित केलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरिता या ठिकाणी मामा फायटर बेबूर संघाला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्या ठिकाणी विदुल तर एका बाजूला विनायक ही सलामीर जोडी. दोन ट्रम्प कार्ड फलंदाज धुरंधर A1 जोडी. तिसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे. या ठिकाणी महत्वाचा सामना असेल दोन्ही संघाला. एका बाजूला आपण पाहिलं तर मामा फायटर वेबूर तर एका बाजूला ओमसाई भोगाडीपाडा. दुसऱ्या फेरीचा सामना क्रमांक दुसरा. गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही संघाचे या ठिकाणी 12th मॅन बॉलरचं नाव सांगायचे प्रणय. या ठिकाणी पहिलाच बॉल वरती विकेटचं पतन पाहायला मिळेल. आणि या दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आमचे पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदचे विद्यमान सदस्य महोदय या ठिकाणी सुनीलजी भांगरे सर. आणि मागील मॅचमध्ये आपण पाहिला होता सुनीलजी भांगरे सरांचा संघ जिथे संघर्ष सावरे संघाला पराभूत व्हावं लागलं. एक चेंडू 3ची गरज असताना कल्पेश काकड या गोलंदाजीने 30 गोलंदाजी साकारली. आणि नक्कीच त्यांचेच त्या संघाचे प्रोप्रायटर सुनीलजी भांगरे सर या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये तुमचं देखील वेलकम. सप्तशृंगाने तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद तर्फे खूप खूप आभार व्यक्त करतोय. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. विनायकला परतावं लागला. या ठिकाणी गोल्डन डक वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशाल आलाय 1 डाऊन प्लेयर. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज करण्याकरिता गोलंदाज आपण पाहिला या ठिकाणी प्रणयला प्रमोट केलं गेलंय. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाज ठरेल का यावेळी मात्र थोडासा ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर. खराब चेंडू या ठिकाणी अतिरिक्त धाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळेल.
काही जबरदस्त सामना रंगाल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. ओमसाई भोगाडीपाडा तर एका बाजूला पण मामा फायटर वेबूर या दरम्यान हा सामना रंगतोय. यावेळी सरळ बॅटचा वापर जरूर केला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. दिलीप मात्र चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. फलंदाज बाद होताना या ठिकाणी विकेटचं पतन. धन्यवाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतायत पालघर चा महामेळावा, क्रिकेटचा महासंग्राम. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज प्रणय आतापर्यंत ऑन हॅट्रिक चेंडू पाहायला मिळेल आणि हॅट्रिक साध्य होईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सलवार पद्धतीने चेंडूला स्लाइस केला गेला. एकेरी धाबेने मात्र या ठिकाणी धावफलक स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळेल. एक धाबेने धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन दी बोर्ड, 2 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रणय आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. त्याच्या गोलंदाजाच्या जोरावरती आतापर्यंत चांगला गोलंदाज म्हणून पाहिला गेला. व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज. यावेळेस मात्र ट्रम लाईनच्या खूपच बाहेर वाईट सिग्नल आहे. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ॲड होताना बोनसच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 3 या आकड्यावरती 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली या गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रणय आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. चेंडूंची आपण संख्या आपण आतापर्यंत तपासून पाहिले. 4 चेंडू. यावेळेस प्लेइंग विथ बॉडी, शरीरापासून थोडा सलाम ठेवला. वाईट बॉल आलाय. थोडं मात्र खराब गोलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळतंय. एका बाजूला मामा फायटर वेबूर आहे तर एका बाजूला ओमसाई भोगाडीपाडा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने चेंडूला स्लाइस केला. इथून थोडंसं फास्ट फेकी राहिली असती तर विकेटचं पतन जरूर झालं असतं. इथून तसं काही घडलं नाही. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. इथून मात्र डॉट बॉल आलाय. 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई भोगाडीपाडा. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद. ज्या ठिकाणी नवीन गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती आकाश. यावेळेस मात्र हलवार पद्धतीने चेंडूला फक्त स्लाइस केला गेलाय. इथून एकच एकेरी धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती.
गोलंदाज आकाश यावेळेस मात्र तेज थरार राहिला होता. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. पलटवार केलाय आतापर्यंत मामा फायटर वेवूर संघाने. इथून पूर्णपणे जखडून बांधून ठेवलं गेलंय फलंदाजांना. इथून जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं कॉपरेट करा, कारण की संध्याकाळीच्या सत्रामध्ये थोडंसं आपण आजच्या दिवसामध्ये 12 संघांना प्रवेश दिला गेलाय. त्याच कारणास्तव सामने सकाळी उशिरा सुरू होतात. तेच कारणास्तव इथून मात्र चेंडू बराच काळ हवेत जरूर आहे, पण इथून झेल मात्र सोडणार नाहीत. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. याही वेळीस तू चल मे आया हे मात्र आतापर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ओमसाई भोगाडीपाडा पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. इथून घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया अड्डीची लसंदी. इथून नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाशने पलटवार केलाय. गोलंदाजाच्या जोरावरती चांगली गोलंदाजी हाताळली गेली. शॉर्ट ऑफ लेन चेंडू यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणापासून थोडासा लांब राहिला चेंडू. त्याच कारणास्तव मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद. इथून चौकार आलाय आणि हा महत्वाचा चौकार असेल. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. यावेळी खोलपट टप्प्याची लेंथ लाईन त्याच्यावर सरळ बॅटचा वापर. तितकंच चांगले एफर्ट पाहायला मिळाले आणि त्याच कारणास्तव इथून चेंडूला स्टॉप केलाय. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्या आणि नक्कीच संघर्षाची पराकाष्ठा करत असताना मैदानाच्या आतमध्ये मामा फायटर वेवूर संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज आकाश आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळली गेली. जरूर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून मात्र काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. इथून मात्र 2 षटकाचे होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 6च्या सरासरीने 12 या आकड्यावरती. मुकेश बुतकडे कुठे असाल तर या तुमचे व्हॉलेंटियर पाठवा इथं, कारण की ग्राउंडची आखणी करायची आहे. जो मैदानावर जे विकेट आहे ते विकेटवरली मात्र चुना देखील मारायचा आहे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत तुम्हाला वारंवार सूचना देण्यात येत आहे. मुकेश बुतकडे सर कुठे असाल तर या. व्हॉलेंटियर मुकेश बुतकडे सर. यस नक्कीच. इथून मात्र रजा घेत आहेत सुनीलजी भांगरे सर. वेलकम. गोलंदाज हर्षल. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला स्लाइस केला गेला. एकेरी धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ॲड होईल. एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. तिसरा षटक आहे प्रगतीपथावर. यावेळीच मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आले होते, पण इथून मात्र झेल धरतीला दान केला जातोय. इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली गेली आणि या सिंगलने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. 14 धावा. रिव्हर्सचा अटेम्प्ट असफल झालाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पलटवार केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. येथून हर्षल आलाय गोलंदाज. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली मामा फायटर वेवूर संघाच्या माध्यमातून. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून राहिला गेला आणि एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली. तिसरा षटक आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ आपण अगदी पाहिला.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज राहिली, चांगला बॅकअप त्या ठिकाणी स्लिप खाली रिजनमध्ये. इथून एकच धाव, सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिले जाते आणि नक्कीच जेव्हा जेव्हा मोठ्या धावा मात्र येत नसतात तेव्हा देखील मात्र सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की म्हणतात ना, मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तर सिंगलची क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आहे. एवढी सॅक्रॉस द लाईन, बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. इथून खराब फंबल झाली, फेकी प्रॉपर नाही आहे, कुठेतरी चुकी करतोय आणि त्याच कारणास्तव सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केला गेला. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. 3 षटकाची झाली समाप्ती, 66ची सरासरी गाठत इथून जाऊन पोहोचलाय. त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई भोगाडीपाडा 18 एकड्यावरती. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती प्रमोट केलं गेलं आहे. या ठिकाणी दिलीपला डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का, प्रश्नचिन्ह आहे. पहिलाच बॉल, मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला. चेंडू बराच काळ हवेत आहे. बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक तैनात, चुकी झाले त्या ठिकाणी. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय त्या ठिकाणी. अतिथी देवो भव. इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. गोलंदाज दिलीपने आतापर्यंत पहिलाच चेंडू जरूर संधी निर्माण केली होती, पण इथून क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकी करतोय. इथून शेवटचे आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन, त्याच्यावरती आक्रमण, सरळ बॅटचा वापर जरूर राहिला गेला. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, अचूकरित्या फेकी राहिली गेली. बॅकअप आहे त्या ठिकाणी, चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव इथून 2 धावा या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज दिलीप गोलंदाजी मार्कवरती, तर स्ट्राईक एंडला आपण पाहिला फलंदाज त्या ठिकाणी विदुल. आतापर्यंत सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. म्हणतात ना, मोबाईलमध्ये नेट आणि क्रिकेटमध्ये सेट होणं खूप महत्त्वाचं असते आणि तेच विदुल आतापर्यंत आपल्या संघासाठी संघर्षाची पराकाष्ठ करत असताना ह्या वेळेस मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. दिलीप कुठेतरी प्रमोट केलं गेलं आणि मला या शेवटच्या षटकामध्ये का प्रमोट केलं गेलंय हेच मात्र सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलक आतापर्यंत 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 रन ऑन दी बोर्ड. 21 धावा. दिलीप चांगली गोलंदाजी हाताळली गेली दिलीपच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर, सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. अचूकरित्या फेकी येईपर्यंत इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेनं धाव फलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. 22 सेकंदावरती 22 रन ऑन दी बोर्ड. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू असतील. आतापर्यंत प्रभावित केलं या गोलंदाजाने अधिराज्य. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती नाव कमावलं गेलं. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंडू हाताळला होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल जरूर झाले, पण इथून 2 धावा परिपूर्ण होतील. या दुहेरी आकड्याने मात्र धावफलक स्पर्श करेल. प्रोग्रेस कार्ड जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. 24 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मामा फायटर वेवूर संघाने जी गोलंदाजी साकारली, एक कौतुकास्पदी भूमिका कशी असावी हे मात्र सातत्य जोपासलं गेलं. इथून यस फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद होताना कॉट अँड बोल्डच्या माध्यमातून विकेटचं पतन होतंय. इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीखेरीज ओमसाई भोगाडीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावफलक जाऊन पोहोचवलंय 24 आकड्यावरती आणि 25 धावांचं लक्ष हे मामा फायटर वेवूर संघासमोर ठेवलं गेलंय. चला, दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल, जिथे 2 बिग बॅटल पाहायला मिळेल. मोठी मॅच. एका बाजूला नुस्टार सावरे
तर एका बाजूला आई माऊली नंदाडे. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचं आहे. या ठिकाणी सागरजी मंडल सरांचा संघ आहे आणि नक्कीच आजचा दिवस देखील त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या या पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदातर्फे. आणि नक्कीच एक मोठी मॅच पाहायला मिळेल. नुस्टार सावरे तर एका बाजूला आई माऊली नंदाडे. या लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया आमच्या संगीत कक्षामधून एक सुरसावं संगीत. धन्यवाद. या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना रंगेल. त्या ठिकाणी मी विनंती करेन आमच्या मंचावरती दीपेशजी बसवत सरांचं यांच्या शुभ असते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला नुस्टार सावरे तर एका बाजूला आई माऊली नंदाडे. मी विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती दीपेशजी बसवत सरांच्या शुभ असते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. यस लेगबाईच्या माध्यमातून या ठिकाणी एक धाव. इथून मात्र नैनेश आला स्ट्राईक एंडला. नो स्ट्राईक एंडला पण पाहिला प्रणय. गोलंदाज रोशन आहे गोलंदाजी मार्कवरती. पटाट वेग ते सर्रार राहायला गेला होता. इथून एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले. 25 धावांचं माफक लक्ष असताना चांगली खेळी. एक सामान्यजनक खेळी कशी असावी हे दर्शवत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये नैनेश आहे स्ट्राईक एंडला. गोलंदाज रोशन पॉवर प्लेच्या बंधनामधला पॉवरफुल गोलंदाज. यावेळेस मात्र प्रतिम फटका सजवलाय. तितकंच चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं 30R सर्कलला. इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड, 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 4 धावा खर्च केल्या जरूर गोलंदाज रोशनने. ओमसाई भोगाडीपणा तर एका बाजूला आपण पाहिला. मामा फायटर वेवूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला जरूर. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा.
नुस्टर सावरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. इथून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय त्या ठिकाणी आई माऊली नंदाणी संघाला फलंदाजी करण्याकरिता. इथून काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चित्त्याची चपळाई आणि हरणाचं वेग धारण करून मात्र 2 धावा परिपूर्ण केले गेले. या दुहेरी आकड्याने धावफलक फ्लाय होते आतापर्यंत 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. यावेळी फुल टच बॉल जरूर इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. फंबल झाली त्या ठिकाणी, मिसफिल्ड झाली जरूर. इथून त्याच मिसफिल्डमुळे मात्र हा चेंडू सरळ थांबणार नाही. आउट ऑफ द पार्क, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 11 रन ऑन दी बोर्ड. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती विनायक या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती प्रमोट केला गेलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाज विनायक ते एका बाजूला प्रणय. स्टेप आउट जरूर केला, मिस टाइम स्ट्रोक जरूर झालाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण नाही आहे. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला. एक्झिक्यूट केलं होतं मात्र एक्स्ट्रा कव्हरला, पण इथून फेकी प्रॉपर नव्हते. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी आकड्याने धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन ऑन दी बोर्ड, 13 धावा. यावेळी सोडवलाय जरूर प्रणयच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. इथून हा झेल झाला असता तर नक्कीच थोडीशी संधी निर्माण झाली होती, पण तसं घडलं नाही. इथून चांगला कमबॅक, चांगला पल्लाटवार, चांगली सुरुवात. कारण की चांगली सुरुवात नेहमी अर्ध्या यशाची पायरी असते, हे सातत्याने पाहिलं जातं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. यावेळी मिस टाइम स्ट्रोक जरूर झालाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आलाय. गुड जज विकेट टेकन, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. नैनेश बॅक टू द पवेलियन. इथून नो मॅन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हेही देखील मात्र पाहिलं जाईल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर जरूर राहिला गेला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, पण थोडे 1 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. सॉफ्ट हँडने मात्र नक्कीच इरादे स्पष्ट जरूर केले होते फलंदाजाने. कारण की म्हणतात ना, इथून जर इथून येणारे चेंडू आपण तपासून पाहिले तर 14 आणि 10 धावेची गरज आहे. 14 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा विनायक गोलंदाजी मार्गवरती. इथून मात्र कॉट अँड बोल्ट जरूर राहिले होते. डेंजर रेंजकडे जरूर आले होते फलंदाज. इथून मात्र संधी निर्माण होईल का? यस, विकेटचं पतन होईल. प्रणयला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद, गॉड.
धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज प्रताप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून धावफलक आपण अगदी तपासून पहिला 15 धावा या आकड्यावरती स्थिर आहे. अजून विजयासाठी 10 धावेची गरज आहे. गोलंदाज विनायक गोलंदाजी मार्कवरती सॉफ्ट हँडने फक्त स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडू वरती आले. इथून चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथून 2 षटकाचे होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करीत धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. 12 गेंदे शेष 9 रनों की दरकार. इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. गोलंदाज संदीप स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका जरूर पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. इथून 1 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 11 चेंडू आणि 8 धावेची गरज असेल अजूनही विजयासाठी. 11 गेंदे शेष 8 रनों की दरकार. जिथून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता ओमसाई भोगाडेपाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना इथून मात्र 24 धावा जमवल्या गेल्या आणि 25 धावांचं माफक लक्ष मामा फायटर वेवूर संघासमोर ठेवलं गेलं. इथून एकच धाव परिपूर्ण केली गेली. धाव फलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही विजयासाठी 7 धावेची गरज असेल. इथून मात्र 2-3 चेंडू डॉट बॉल आले तर नक्कीच मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण होईल. थोडंसं प्रेशर रिलीज सामना पाहायला मिळेल त्या ठिकाणी. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका इंटू द गॅप मध्ये. इथून मात्र मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. इथून 9 चेंडू आणि 3 ची गरज असेल. एबली सोडवलाय जरूर. लॉप केलाय. क्षेत्ररक्षण आहे. पुढे सरसावलाय जरूर. इथून अप्रतिम असा झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी प्रताप ठरलाय फेल. कॉल. गोलंदाज संदीप तोपर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी सोडवलाय जरूर. सरळ बॅटचा वापर. नो फिल्डर ऑन अ चान्स. 1 बाउन्स क्लिअर करेल. विजयाचा चौकार. खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी ओमसाई मामा फायटर वेवूर संघ अँड हार्डलक टीम. ओमसाई भोगाडीपाडा तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद मंचच्या वतीने लक्ष आभार. इथून दुसऱ्या फेरीचा शेवटचा अंतिम सामना रंगेल जिथे 2 संघ पाहायला मिळतील. न्यू स्टार सावरे विपक्षामध्ये आई माऊली नंदाडे. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये.
चला सेकंड करून घ्या कंपल्सरी आहे मामा फायटर बेबूर संघ